नमस्कार. मन कविता बन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या नव्या पुस्तकातल्या कवितांबद्दल आपण चर्चा करतो आहोत. एकमेकांमध्ये मुद्दे समजावून घेत आहोत आणि माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांसाठी मला या कवितांचा परामर्श घेताना खूप आनंद होतो. आजची आपली जी कविता आहे ती आहे निर्मला देशपांडे या कवयित्रीची आला पाऊस. खरं म्हणजे या कवयित्रीचा फोटो किंवा त्यांची काही माहिती अशी मला मिळाली नाही. मी खूप प्रयत्न केले पण मिळाली नाही आणि त्यामुळे या कवितेच्या खाली जेवढी दिलेली आहे तेवढीच माहिती माझ्यासाठी सुद्धा उपलब्ध झाली. या कवयित्रीने या कवितेमधून 3 हेतू स्पष्ट केलेले आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे पाऊस आल्यानंतरचा जो आनंद आहे तो. दुसरं आपल्याला झालेला आनंद कवितेमधून व्यक्त करता येणं. आणि तिसरं म्हणजे पाऊस येण्यासाठी असलेलं वातावरण निर्माण करणं हे माणसाच्या हाती आहे. त्यातला जो छुपा संदेश आहे तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि अर्थातच या कवितेमधले शब्द वैभव, या कवितेमधलं शब्द लाघव हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कविता वाचूया आधी. आला पाऊस. आला पाऊस, आला पाऊस, अंगण झाले ओले. आला पाऊस, आला पाऊस, अंगण झाले ओले. घेऊन आले थेंब टपोरे, संगे वादळ वारे. घेऊन आले थेंब टपोरे, संगे वादळ वारे. आला पाऊस, आला पाऊस, आल्या मोठ्या गारा. आला पाऊस, आला पाऊस, आल्या मोठ्या गारा. स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. आला पाऊस, आला पाऊस, वीज लखाके लखन. भिजणारी ती अवखळ पोरे, घरात पळती पटकन. आला पाऊस, आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी. आला पाऊस, आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी. चला चला रे, होड्या नावा सोडू या पाण्यामध्ये. आला पाऊस, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे. आला पाऊस, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे. सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती. आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती. निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आला पाऊस, आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती. थरथरणारे पंख मिटवली, चिप्प पाखरे बसती. थरथरणारे पंख मिटवली, चिप्प पाखरे बसती. मंडळी, ही कविता आहे ना, ही गेय कविता आहे. गाताना त्यातला आनंद आणखीन पोचला जातो. गाताना आपल्या या भावना आहेत त्या अधिक स्पष्ट होतात. पण तरी सुद्धा या कवितेमधून आपल्याला काय काय देता येईल. तर मुळामध्ये आला पाऊस आणि आला पाऊस असं दोनदा आलेलं आहे. ही जी द्विरुक्ती आहे ती कशासाठी आहे तर ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो आहोत, उत्कंठेने वाट बघतो आहोत. असा पाऊस आल्यानंतरचा आनंद अवर्णनीय आहे. मुलांना किंवा मुलांच्या वयात आपल्याला सुद्धा त्यावेळेला पाऊस आल्यानंतर किती आनंद व्हायचा. आपण बाहेर जायचो आणि या पावसात भिजायला आवडायचं. या पावसातल्या मजा आपल्याला बघायला करायला आवडायच्या मित्रमंडळींबरोबर. तर ह्या बालकांची मनं यामध्ये सांगितलेली आहेत. पण मला असं सांगायचं आहे की आला पाऊस, आला पाऊस या द्विरुक्तीमध्ये ही जी प्रतीक्षा आहे पावसाची ती सद्य परिस्थितीशी जर थोडी जोडून घेता आली आपल्याला तर बघूया. म्हणजे कशी तर आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे की पाऊस काही येत नाहीये वेळेवरती किंवा आला तर खूप येतो, नाही म्हणजे खूप ओढ देतो. शेतकऱ्यांना हैराण करतो, शेतकऱ्यांना वाट बघायला लावतो आणि पिकांची सुद्धा नासाडी होते. एका कवीने त्याच्या 2 ओळी मला आठवत आहेत. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. खूप लहानपणी माझ्या ही कविता वाचलेली होती. म्हणजे त्यावेळेला कवीला हा निसर्गक्रमच आहे. उन्हाळा गेला की पावसाळा येणारच आहे. हा निसर्गक्रम आहे, हे सृष्टीचं कौतुक आहे असं त्याला वाटायचं. पण हे सृष्टीचं कौतुक आपण माणसाने बिघडवून टाकलेलं आहे. पर्यावरणाची हानी केलेली आहे.
झाडांची तोड केलेली आहे आणि आपण एकूणच निरनिराळी उपकरणं वापरतो आणि त्या उपकरणांद्वारे हवेमध्ये प्रदूषण करतो. आपण कुठलाही सन्मान ठेवलेला नाहीये सृष्टीचा. त्यामुळे पूर्ण निसर्ग चक्र बदललेला आहे. या कवितेमधून आपल्याला या निमित्ताने, या कवितेच्या निमित्ताने आपल्याला हेही मुलांपर्यंत नेता येईल की आपल्याला बदलायचं आहे सगळं. मग जो पाऊस येईल, आपण पर्यावरणाचं संरक्षण केल्यानंतर त्यावेळेला जो आनंद आहे तो अवर्णनीय असेल. आला पाऊस, तीव्र प्रतीक्षेनंतर आपल्याला पाऊस आल्यानंतरचा जो गारवा आहे तो आपल्याला अनुभवता येईल. अर्थ सोपा आहे या कवितेचा, पण तरीही काही शब्द आपण त्याच्यामध्ये बघूया. अंगण झाले ओले, म्हणजे अंगण ओलं होण्यामधलं सुद्धा एक अपूर्वाई असते. भेगा पडलेल्या असतात अंगणाला, सुकलेलं असतं, वाळलेलं गवत आणि त्या अंगणामध्ये सगळा केर कचरा धूळ, पण ते अंगण ओलं झालेलं आहे. आता घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. वादळ वारे आपल्याबरोबर काय घेऊन आले? टपोरे थेंब. आता टपोरे हा जो विशेषण आहे, टपोरे, हे कशाला लागू होईल? टपोर फूल, टपोरा मोती, टपोर अक्षर, अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. त्यानंतर आल्या मोठ्या धारा. पाऊस आला आणि मोठ्या धारा आल्या, मोठ्या गारा पडायला लागल्या त्याच्याबरोबर. आता असं आहे की गारा पडणारे प्रदेश आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे कोकणपट्टीमध्ये फारसा गारांचा पाऊस बघायला मिळत नाही. त्यामुळे गारा म्हणजे काय? त्याचा गारगोटीसारखा दगड असतो आणि त्या दगडासारखे पाण्याचे दगड, पाण्याचे जे सुंदर असे आकाराचे थेंब पडायला लागतात, त्या गारा होतात, त्याला गारा म्हणतात. आणि हे अंगणभर इतके पांढरे पांढरे शुभ्र दिसतात की त्यावेळेला त्या वेचून अक्षरशः खाण्याचा मोह आवरत नाही. गारा वेचण्याचा एक आनंद वेगळा असतो. तर नुसताच पाऊस आलेला नाहीये, विजा कडाडतायत आणि वीज सुद्धा अशी चमकते, विजेची छडी की ती अगदी लक्कन, भीती वाटते. मग हे मुलं अवखळ आहेत, खट्याळ आहेत, खोड्याळ आहेत. खट्याळ आणि खोडकर या अर्थीचा वापरलेला अवखळ असा अगदी तो काना मात्रा वेलांटी नसलेला एक शब्द अवखळ. ही घरात भीतीनं पळाली. जी मोठ्या माणसांच्या ओरडण्याला दाद देत नाही ती त्या विजेच्या छडीनं पटकन घरात पळाली. लक्कन, पटकन हे जे दोन शब्द आहेत, इथे यमक अलंकार आपण मुलांना ओळखीचा करून देऊ शकतो. आला पाऊस रस्त्यावरही होई नदी. पाऊस आला आहे रस्त्यावरती नदीच जणू काय व्हायला लागलेली. इतकं पाणी आता सुसाट धावतंय रस्त्यावरून की चला आता आपण त्याच्यामध्ये होड्या नावा करून सोडूया. कागदी होड्या आपणही केल्यात लहानपणी आणि त्या अशा डुलत पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहत जातानाचा आनंदही आपण घेतलेला आहे. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे. निसर्गाचा चमत्कार आहे. मध्येच कुठेतरी एक उन्हाचा किरण दिसला की तिथे कमान दिसते इंद्रधनुची. इथे कमान आपल्याला दाखवता येते. गावाच्या वेशीवरती स्वागतासाठी उभारलेली असते ती कमान असते. महिरपीची कमान असते. देवळात गाभाऱ्यामध्ये कमान असते. तर ही अशी कमान इंद्रधनुची आकाशामध्ये दिसायला लागलेली आहे. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती. याला कोणाला म्हटलेलं आहे? ढग. अर्थातच काळे काळे ढग, असे विशाल आकाराचे ढग, गरजत येणारे ढग. कभिन्न हा जो विशेषण त्याच्यामध्ये आहे ना, हे विशेषण, हे कभिन्न म्हणजे त्यांची दाटपणा, काळेपणा दाखवण्यासाठी आणि अजस्रपणा दाखवणारं हे विशेषण आहे. मग आता काळा रंग ह्याला जर आपण अशी विशेषणं म्हटली तर त्या रंगाचा दाटपणा दाखवण्यासाठी की गडदपणा दाखवण्यासाठी वापरले जातात. बघा ना, काळा कुळकुळीत, काळा भोर, काळा कुट्ट, काळा कभिन्न, तर पांढरा शुभ्र, हिरवागार, पिवळा धम्मक असे शब्द आपल्याला मुलांकडून म्हणून घेता येतील, काढून घेता येतील, त्यांना शब्द ओळखीचे करून देता येतील. निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आता ते हत्तीच्या आकाराचे काळे कभिन्न ढग आहेत. हत्ती कसा अजस्र दिसतो, काळा हत्ती जणू काय धावतोय. निळ्या नभांगणी सैरा वैरा, वाऱ्याबरोबर इकडे तिकडे पसरतायत ते ढग, धावतायत जणू काय हे हत्ती. सैरा वैरा म्हणजे बेबंदपणे, बेधुंदपणे, वाट फुटेल तिकडे, असा त्या सैरा वैराचा अर्थ आहे. मग सैरा वैरा कधी धावतात?
मुलं क्रीडांगणावरती जाताना आणि शाळा सुटल्यानंतर सैरावैरा पळत सुटतात घराच्या ओढीने. वारा येतो तेव्हा सैरावैरा कागदाचे कप्पे उडतात. इथे आपल्याला दोन्ही शब्द सांगता येतात. निळ्या नभांगणी असं म्हटलेलं आहे. नभांगण यासारखेच, नभांगण याचा अर्थ जणू काय नभ हेच अंगण आहे. तर क्रीडांगण आहे, सेवांगण आहे, ज्ञानांगण आहे, मुक्तांगण आहे, असे काही शब्द आपल्याला परिचयाचे करून देता येतात. आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती. घराच्या वळचणीला, अर्थात आता वळचण, पागोळ्या हे शब्द सुद्धा खूप दुर्मिळ झालेले आहेत. कारण हे कालबाह्य झालेले आहेत. कारण आपल्याला बघायला मिळत नाहीत. अगदी ग्रामीण भागामधली जी घरं आहेत तिथे पागोळ्या, कौलारातनं ठिबकणाऱ्या गळणाऱ्या पागोळ्या, तिथे धारा कौलारामधून ठिबकणाऱ्या ह्या दिसतात. आणि ह्या पागोळ्या गळतात. तर त्याचा सुद्धा एक आनंद असतो त्या हातावर झेलण्यामध्ये. त्या पागोळ्या हातावर पडल्यानंतर फुल उमलतं तसं हातावरती दिसतं. आणि त्या सगळ्या मजा मुलांना अनुभवायला मिळाव्यात अशी आपल्याला त्यांना ती कविता पोचवली पाहिजे. आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती. आणि पागोळ्या गळाल्यानंतर भिजलेली पाखरं सुद्धा आता ती कुठे जाणार? ती आपली पंख मिटवून थरथरतात ती थंडीने. पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. चिप्प त्या ओलेपणाने त्यांचे पंख सुद्धा असे चिप्प झालेले असतात, घट्ट मिटलेले असतात. आणि असे ती पाखरं सुद्धा गप्प बसतात, लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी नुसता पाऊस बघतात. मंडळी, कविता शिकवताना किंवा कविता समजून घेताना आणि समजावून देताना, समजून घ्यायला मदत करताना आपल्याला दोन गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजे. की विद्यार्थ्यांना पाऊस आलाय, विजा कडकडताय किंवा समोर नदी व्हायला लागली की तिथे लगेच मोबाईल घेऊन धावायचं नाही फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. आणि ते हल्ली जास्त वाढत चाललेलं आहे. मोबाईल घेऊन धावल्याने काय होतं, सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये जातं आणि मग त्याचा जो आनंद आहे, त्याची अपूर्वाई आहे ती अनुभवता येत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हेही हळू जाता जाता सूचित करता येऊ शकतं. त्यातले शब्दार्थ तर आपण बघितलेलेच आहेत. आणि शब्दार्थांबरोबरच या तिसरा जो उद्देश आहे या कवितेचा, की कविता करता येणं. कविता करता येणं म्हणजे ते फार कठीण नाही, अर्थात सोपंही नाही, पण तरी सुद्धा आपल्या मनाच्या आनंदासाठी कविता. कारण सांगते की पाऊस आल्यानंतर पावसाच्या सरी जितक्या येतात ना, तितक्या कविता सोशल माध्यमावरती, सोशल मीडियावरती आपल्याला तितक्या कवितांच्या सरी आपल्याला अनुभवायला मिळतात. मग ह्या का बरं? ही सुद्धा आतली भावना आहे. पाऊस आला म्हणून झालेला आनंद हा कवितेच्या माध्यमातून समोर मांडला जातो. आणि म्हणूनच जे अगदी मूलभूत तत्व आहेत, ही कविता तयार होण्यासाठी दोन सारखे शब्द, सोपे शब्द आपल्याला मांडता येतील असे आपल्याला शोधायला त्यांना मदत करता येईल. गारा, वारा, सारा यासारखं आहे, नदी आहे, पाण्यामध्ये आहे यासारखे. तर ही अर्थातच गेय कविता आहे. आणि ही कविता गाऊन तुम्ही मित्रमंडळी तर सगळे विद्यार्थ्यांना ते सांगणारच आहात, पण त्याबरोबर त्यातलं पर्यावरण आणि शब्दांची ओळख, शब्दांची खेळणं हे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवता यायला पाहिजे. आणि म्हणूनच आला पाऊस ही कविता त्या दृष्टीने आपण पाहिली पाहिजे. आपल्याला निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या कविता वाचायला मिळतातच, पण तरी सुद्धा मुलांना जी बालभारती पुस्तक आहे तिथून पहिली कवितेची ओळख होते. आणि पुढची पिढी कवितेपासून दूर जाऊ नये हे प्रयत्न आपण शिक्षकांनीच करायला हवेत असं मला वाटतं. आणि मला वाटतं तुम्ही याच्याशी सहमत असाल. आणि म्हणूनच हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो, तुमच्या काही सूचना असतील तर जरूर मला कळवा. हे चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अर्थातच प्रतिक्रिया द्यायला तेवढा विसरू नका. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.